नमस्ते. आज पुणे वाघोली या ठिकाणी महाराष्ट्र केसरीचा थरार या ठिकाणी आज रंगणार आहे. आज महाराष्ट्रातला कोण पहिलवान महाराष्ट्र केसरी होणार आहे, कोण फॉर्च्युनरचा मानकरी होणार आहे, आज संध्याकाळी स्पष्ट होणार आहे. तर आपण आपल्या समोर आहेत ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे विभागीय चिटणीस रणराव पाटील यांनाच आपण विचारूया. आज जो हाय व्होल्टेज जो सामना होणार आहे मातीमध्ये सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड, कशी कुस्ती होईल हे पहा. महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख या दोन स्पर्धेत एकदा नगर आणि दुसरी पुणे अशा या दोन लढती ज्या दोघांच्या प्रेक्षणीय झाल्यात आणि त्याची उत्सुकता कोण जिंकेल हे मी सांगू शकत नाही. पण ज्याचं खऱ्या अर्थानं प्रयत्न, कष्ट, परिश्रम, ताकद, टेक्निक ह्या दोघांचंही चांगलं आहे आणि त्यातून कोण विजय होईल याकडे सगळ्यांचं लक्ष चालू आहे. निश्चितच आहे. पण मॅट विभागातून हर्षद सदगीर विरुद्ध जयदीप पाटील अशी कुस्ती होणार आहे, हाय व्होल्टेज कुस्ती होणार आहे. ती कुस्ती कशी होईल? ती हा जयदीप जो मुलगा आहे तो कोल्हापूरच्या गंगावीस तालमीत आहे. त्याने एकंदरीत आजच्या ज्या कुस्त्या केलेल्या आहेत त्या प्रेक्षणीय कुस्त्या केलेल्या आहेत आणि पूर्ण आत्मविश्वासानं तो लढतोय. त्यानं काल जे महापौर काल महाराष्ट्र केसरी मोहोळचा जो पराभव केला त्या पराभवामुळे पूर्ण महाराष्ट्र केसरीचा निकाल बदलतोय का काय याकडे सगळ्या लोकांचं लक्ष आहे. आणि सदगीर हा पूर्ण अनुभवी पैलवान आहे आणि जयदीप हा नव्या तानाचा, नव्या दमाचा पैलवान आहे. निश्चितच आहे. परंतु तुमच्या मनातला महाराष्ट्र केसरी कोण? नाही, मी आता त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही. कुस्ती आहे. आज एवढं मोठं भव्य दिव्य असं नियोजन रामकृष्णांना सातव पाटील यांनी केलेलं आहे. कसं बघता या नियोजनाकडे काय सांगू शकतो? एक लक्षात ठेवा की कुस्तीला खऱ्या अर्थानं कशी चालना मिळावी हे वाघोलीच्या ग्रामस्थांनी माननीय रामकृष्ण दादा सातव पाटील यांनी जे आयोजन केले ते फार मोठं देखणं केलेलं आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये या गावानं प्रत्येक नंबराला एक बुलेट, दुसऱ्या नंबराला स्प्लेंडर आणि फॉर्च्युनर गाडी ठेवलेली आहे. एकंदरीत पाहिलं तर देणगीदारानं या वाघोली गावात एवढी दातृत्व करणारी माणसं पाहिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अशी दातृत्व करणारी माणसं मिळणार नाहीत. एवढं मोठं दातृत्व वाघोली गावानं दाखवलेलं आहे. निश्चितच आहे. तर आज एवढं मोठं भव्य दिव्य प्रकारचं असं जे हे ठेवलंय आपल्या बक्षीस, फॉर्च्युनर गाडी आहे, महाराष्ट्र केसरीला, उपमहाराष्ट्र केसरीला स्कॉर्पिओ आहे आणि प्रत्येक वजनी गटाला बुलेट आहे. कसं बघता, काय वाटतं या बक्षिसाबद्दल? जे आता सध्या चालू असलेलं महाराष्ट्र केसरी वाघोली गावाने आणि आपल्या पुणे जिल्ह्याने जे प्रथमच एवढं मोठं जे सामना महाराष्ट्र केसरी सारखं एवढं मोठं मैदान या ठिकाणी वाघोली सारख्या ठिकाणी भरवलं गेलं आणि याला कारणीभूत ठरले ते रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांनी अतिशय खेळाडूंचा मन जिंकण्याचा प्रयत्न केला आणि खेळाडूंना इतकं भरभरून असं आतापर्यंत इतिहासात पहिल्यांदा इतकं मोठं बक्षीस या ठिकाणी वाघोली सारख्या गावानं या खेळाडूंना पहिल्यांदा दिलंय. आज होणारा महाराष्ट्र केसरी हा फॉर्च्युनर मध्ये बसून जाणार आणि चांदीची गदा घेऊन जाणार. मामासाहेब मोहोळांनी जी गदा दिली ही गदा खांद्यावर असणार आणि रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांनी जी दिलेली फॉर्च्युनर आहे हा फॉर्च्युनर मध्ये बसून पहिलवाना हा आपल्या गावाकडे जाणार, रुबाबात असणार. पहिलवानला इथून पुढे येणारा दिवस हे नक्कीच चांगले असतील भविष्यात. निश्चितच आहे. शेवटचा प्रश्न, हर्षद सदगीर, जयदीप पाटील, महेंद्र गायकवाड, सिकंदर शेख, तुमच्या मनातला महाराष्ट्र केसरी सांग. आता हा प्रथमतः हा खेळ, हा पैलवान हा खेळ आहे आणि हा खेळामध्ये आताच आपण काही सांगू शकत नाही. हा कारण कुस्तीसारख्या खेळामध्ये काही घडू शकतं. शेवटच्या क्षणाला आपण गेल्या वर्षी जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली नगर सारख्या ठिकाणी आपण पाहिलं, एका चरशीच्या क्षणावर एका अर्ध्या पॉईंटवर हा खेळ चालू असतो. ह्यात उद्याचा आजचा जो महाराष्ट्र केसरी ठरणारा जो ठरण हा आपण आता सांगू शकत नाही. पण नक्कीच हा चांगला, ज्याने कसूल व्यायाम केलाय, ज्याने कसून ताकदीचा सराव ज्याचा आहे आणि ज्याला
परमेश्वराची साथ आहे, ज्या वागेश्वरासारख्या देवस्थान या वाघोली सारख्या गावामध्ये आहे आणि त्या जव वागेश्वराच्या या ठिकाणी वागेश्वर ज्याला कौल देईल तो नक्कीच हा महाराष्ट्र केसरी झाल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच आहे. अनेक जणांच्या मुलाखती घेतल्या, कुणी आतापर्यंत सांगू शकले नाही महाराष्ट्र केसरी कोण होईल. दोन्ही हाय व्होल्टेज सामने आहेत, परंतु ज्याचं मेहनत आहे, ज्याचं कष्ट आहे तोच आजचा महाराष्ट्र केसरी होणार आहे. फॉर्च्युनर गाडीचा मानकरी आणि मानाच्या चांदीच्या गदेचा मानकरी होणार आहे. कुस्ती जेवणासाठी मी अशोक सावंत, वाघोली, पुणे.